वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे यूट्यूब व्हिडिओला पुश कधी करतं नेमकं। ठीक आहे, तुमच्या व्हिडिओला यूट्यूब कधी पुश करणार आहे ते तुम्हाला स्वतःला करणार आहे। ठीक आहे, आता मी तुम्हाला माझे व्हिडिओ दाखवतोय, माझा एक व्हिडिओ तुम्हाला मी पूर्ण ॲनालिटिक्स दाखवणार आहे। त्याच्या अगोदर जे आहे मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो त्या बघा। ठीक आहे, सगळ्यात अगोदर जास्तीत जास्त व्ह्यूज येणारे व्हिडिओज बघा माझे जे आहेत ते 12,000 आहे, नंतर 12,000, 11,000, 11,000, 10,000, 10,000 असे व्ह्यूज आहेत ज्यांना जास्तीत जास्त व्ह्यूज आलेले आहेत असे व्हिडिओज। ठीक आहे, आता माझ्या चॅनलवर सबस्क्रायबर किती आहे? माझ्या मेन चॅनलवर आहे 41,000च्या वर सबस्क्रायबर आहेत, 42,000 आता होतील। ठीक आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे माझं जे चॅनल आहे ज्याच्यावर तुम्ही व्हिडिओज बघताय ते हे चॅनल आहे ज्याच्यावर आहे 3,200च्या वर सबस्क्रायबर्स। आधी दोन्ही चॅनलचं जर सांगायचं झालं तर दोन्ही चॅनल मॉनिटाईज आहे, दोन्ही चॅनलपासून माझी अर्निंग होते। ठीक आहे, आता मला तुम्हाला व्हिडिओ कसा पुश केला जातो किंवा यूट्यूब व्हिडिओला केव्हा पुश करतं ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। या व्हिडिओमध्ये मी जी काही माहिती सांगणार आहे ती व्यवस्थित ऐका, जेणेकरून तुम्हाला तुमच्या चॅनलवर याच गोष्टी करायच्या आहे, जेणेकरून तुमचा व्हिडिओ जो आहे पुश होईल, व्हायरल होईल, व्ह्यूज येतील, वॉच टाईम येईल आणि सबस्क्रायबर सुद्धा वाढतील। ठीक आहे, तिन्ही गोष्टी मिळणार आहे, वॉच टाईम, सबस्क्रायबर आणि व्ह्यूज। कसं ते या व्हिडिओमध्ये बघणार आहे। ठीक आहे, तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर बघा इथे जे मी माझं चॅनल जे आहे ओपन केलं आहे, ठीक आहे, हे माझे व्हिडिओज आहेत भरपूर सारे। ओके, यामधला आपण कोणताही एक व्हिडिओ घेऊ। ठीक आहे, पहिलाच व्हिडिओ घेऊया आपण। पहिल्या व्हिडिओवर व्ह्यूज किती आहे ते सुद्धा बघणार आहोत आपण। ठीक आहे, आता सगळ्यात अगोदर काळजीपूर्वक बघा काय आहे, मी ज्या गोष्टी सांगतोय तुम्हाला त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत त्या काळजीपूर्वक बघा। सगळ्यात पहिले अगोदर या व्हिडिओचा थंबनेल बघा किती आकर्षक आहे। ठीक आहे, तुम्ही जो थंबनेल बनवताय तो एकदम आकर्षित असला पाहिजे। ठीक आहे, ऑडियन्सला त्यावर क्लिक करावं असं वाटलं पाहिजे। दुसरं, नंतर आता खाली येऊया, या व्हिडिओची रँक किती आहे बघा। जर तुमचा व्हिडिओ मागच्या 10 व्हिडिओजपैकी 5 क्रमांकाच्या रँकवर येत असेल, 1 2 3 4 5 1 वर किंवा 2 वर, तर त्यावेळेस तो व्हिडिओ जास्त व्हायरल होतो। ठीक आहे, आता हा व्हिडिओ किती वर आहे बघा, नंबर 1वर रँकवर आहे। या व्हिडिओवर व्ह्यूज किती आहे 12,500। CTR किती आहे, CTR 10 ते 15% पाहिजे, याच्यावर 9.4% आहे। ठीक आहे, म्हणजे जवळपास चांगला आहे, 7-8 असला तरी चालतो आणि ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन 4.18 आहे। आता काय करू, या व्हिडिओच्या आपण आतमध्ये जाऊया। ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की या व्हिडिओला 12,500 व्ह्यूज कसे आले? ठीक आहे, कारण की एवढे व्ह्यूज येणं म्हणजे नॉर्मल गोष्ट नाही। मग कशामुळे झालं हे, यूट्यूबने याला पुश केलं। मग कशामुळे पुश केलं ते सांगतो। व्ह्यूज पाहिजे नाही, आता तुम्हाला माहिती आहे व्ह्यूज किती 12,500, पण हे आले कसे ते सांगतो तुम्हाला। ठीक आहे, तर इथे बघा, इथं अगोदर इथं लिहिलेलं काय बघा, व्ह्यूज आर 3.5 टाइम्स हायर दॅन युज्युअल, म्हणजे नॉर्मलपेक्षा जवळपास 3.5% तुमचे व्ह्यूज जे आहे टिपटीनं वाढले, किंवा आपण असं म्हणू शकतो 3 किंवा 4 पटीनं तुमचे व्ह्यूज वाढले। त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त यूट्यूबतर्फे रेकमेंड केला जातोय किंवा दाखवला जातोय ऑडियन्सला। ठीक आहे, आता पुढे बघा, आता इथे बघा, इथे काय आहे, हे झाले व्ह्यूज 12,500। याच्या समोरच्या पेजवर जाऊया। मला सगळ्यात अगोदर काय दाखवायचं तुम्हाला की तुमचा व्हिडिओवर व्ह्यूज केव्हा येतात, जेव्हा तुमचा व्हिडिओ लोकांना दाखवला जातो। तर हा व्हिडिओ किती लोकांना दाखवला माहिती आहे, हा व्हिडिओ दाखवला आहे जवळपास 1,16,500 लोकांना व्हिडिओ दाखवला आहे। 1,16,000 म्हणजे कमी ऑडियन्स नाही आहे। ठीक आहे, तर एवढ्या ऑडियन्सला हा व्हिडिओ दाखवला आणि त्यामुळे या व्हिडिओला व्ह्यूज किती आले 12,500। ठीक आहे, आता नंबर 2 तुम्हाला जर तुमच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे, पहिले तर म्हणजे तुमचा थंबनेल चांगला असला पाहिजे, दुसरं म्हणजे तुमच्या व्हिडिओला जे आहे इम्प्रेशन चांगले गेले पाहिजे। नंतर काय बघायचं आहे, नंतर बघायचं आहे तुम्हाला एंगेजमेंट, तुमचा व्हिडिओ किती एंगेजिंग आहे, लोक किती वेळ तुमचा व्हिडिओ बघत आहेत। आता इथे बघा, हा जो व्हिडिओ आहे, या एका व्हिडिओपासून मला वॉच टाईम किती मिळाला 900 घंटे। जर तुम्ही असे 4 जरी व्हिडिओ बनवले तरी सुद्धा 4,000 घंट्याचा वॉच टाईम पूर्ण होतो, 4-5 व्हिडिओ बनवले तर। आणि आता त्याच्या समोर बघा, या व्हिडिओला लोकांनी किती वेळ बघितलंय, या व्हिडिओला लोकांनी बघितलंय 4 मिनिटं 18 सेकंद, म्हणजे एवढं जास्त वेळ लोकांनी या व्हिडिओला बघितलंय, म्हणजे या व्हिडिओचं ऑडियन्स रिटेन्शन खूप छान आहे। आणि एक गोष्ट महत्त्वाची बघा इथे काय आहे, जर तुमच्या व्हिडिओवर लोकांनी हाईप केलं तुमच्या व्हिडिओला, उदाहरणार्थ इथे बघा 10 व्ह्यूअर्सनं हाईप केलं, 6,100 पॉईंट्स मिळाले मला। ठीक आहे, तर जर हाईप केलं तरी सुद्धा तुमचा व्हिडिओ जास्त रेकमेंड केला जातो। आता तुम्हाला करायचं काय आहे ते सांगतो। ठीक आहे, आता मी याला क्लोज करतो। तुम्ही हे बघितलंय सगळं, एंगेजमेंट किती आहे 4 मिनिटं 18 सेकंद, रीच किती आहे 1,16,000 लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला आहे। एका व्हिडिओपासून वॉच टाईम किती मिळाला आहे 900 घंटे आणि याच्यावर व्ह्यूज किती आले 12,500। आता तुम्ही म्हणाल की बुवा हे कसं समजलं तुम्हाला, बघा मी तर खाली बघत असतो ॲनालिटिक्स, हे बघा यूट्यूब रेकमेंडेशन, यूट्यूब सर्च आणि नोटिफिकेशन या 3 ठिकाणाहून व्ह्यूज आले। याच्यामध्ये जाऊया, काय दिसतं याच्यामध्ये बघा,
याच्यामध्ये यूट्यूब होम म्हणजे तुमचा व्हिडिओ यूट्यूबच्या होम पेजवर दाखवला गेला. रेकमेंडेशनमधून 10,300 व्ह्यूज, यूट्यूब होममधून 6,400, अप नेक्स्टमधून 3,900, यूट्यूब सर्चमधून 778 आणि नोटिफिकेशनमधून 389. ठीक आहे, म्हणजे सगळे ग्रीन आहे. म्हणजे जर तुमचा व्हिडिओ चांगला आहे, सगळ्या ठिकाणी चांगला परफॉर्म करतोय, होम पेजवर दाखवला, सजेस्टेडमध्ये दाखवला, यूट्यूब सर्चमधून ऑडियन्स आली त्यांनीसुद्धा बघितला, तरीसुद्धा तुमचा व्हिडिओ जर कमी पडत नाही आहे, कमकुवत पडत नाही. ठीक आहे, म्हणजे तुमच्या व्हिडिओचे 3-4 गोष्टी स्ट्रॉंग असल्या पाहिजे. एक, व्हिडिओचं टायटल चांगलं ठेवा, थंबनेल उत्कृष्ट बनवा. नंबर 2, तुमच्या व्हिडिओ जास्तीत जास्त एंगेजिंग ठेवा, ज्याच्यामध्ये ऑडियन्स गुंतली पाहिजे किंवा जास्त वेळ व्हिडिओ बघितला पाहिजे, ऑडियन्स रिटेन्शन. नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या व्हिडिओची स्टार्टिंग जी खूप महत्त्वाची असते ती स्ट्रॉंग ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा व्हिडिओ जितका चांगला बनवता येईल तितका चांगला बनवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता याला क्लोज करतो मी. तर बघा, या जर तुम्ही गोष्टी केल्या तर या गोष्टी केल्यानंतर यूट्यूब स्वतः व्हिडिओला पुश करतं. म्हणजे तुमचा CTR चांगला आहे, थंबनेल चांगला असला तर CTR चांगला असणारच. जर तुमचा थंबनेल चांगला आहे तर CTR चांगला येणार. तुमचा व्हिडिओ जास्त वेळ लोक बघतायत आणि तुमच्या व्हिडिओ खाली लाईक, शेअर्स, कमेंट्स करतायत, तर त्यावेळेस यूट्यूबला पॉझिटिव्ह सिग्नल जातो की हा व्हिडिओ खूप छान आहे, जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत आपण दाखवायला पाहिजे. तर यूट्यूब जास्त लोकांना तो व्हिडिओ दाखवतो, म्हणजे थोडक्यात काय, पुश करतो. तर अशा प्रकारे जे आहे आपण बघितलं की यूट्यूब कोणत्या व्हिडिओला पुश करतं. जर तुमची यातली एकही गोष्ट नसेल, जर तुमचा थंबनेल काम करत नसेल किंवा CTR काम करत नसेल, CTR कमी असेल, तुमचा व्हिडिओ समोर जाणार नाही. जर तुमचं हुक स्ट्रॉंग नसेल तर तुमचा व्हिडिओ लोक जास्त वेळ बघणार नाही, काही सेकंद बघतील, सोडून देतील. जर तुमच्या व्हिडिओमध्ये जर तुमचे एंगेजिंग पार्ट नसला किंवा लाईक, शेअर आले नाही, तर तुमचा व्हिडिओसुद्धा जास्त पुढे जाणार नाही. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, व्हिडिओ चांगला बनवायचा, टायटल चांगलं ठेवायचं, थंबनेल चांगला वापरायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं कंटेंट स्ट्रॉंग असलं पाहिजे. ठीक आहे, व्हिडिओ एंगेजिंग बनवायचा आहे. तर या सगळ्या गोष्टी करा. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर यूट्यूब स्वतः तुमच्या व्हिडिओला पुश करणार आहे. तर आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. नवीन क्रिएटरसाठी हे चॅनल आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय.